स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू धन धन करत सीमा पार प्रीतम दादा मात्रे नावाचा ब्रँड दाखवणारा चौकार. डीजे प्लॅनमेस यापूर्वी आपण पाहिलं ऑफ स्टंपचा बराच बाहेर शफल झाला होता बॅटर आणि त्यानंतर ऑन साइडला केचून मारला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर. आणि आता मात्र आपण पाहत आहोत इथे दरम्यान कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना बॉलिंग मार्क वरती कविशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग इन वरती बॅटर रोहन पाटील. अनोखा फटका खेळायचा होता शॉट फाईनला थोडी मिस्टेक बॉल मागे आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. संघाची सांघिक धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती रोहन पाटील आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग इन वरती मकरंद ठाकूरला आपण पाहणार आहात. नक्कीच तत्पूर्वी मी विनंती करतोय सनी भोईर आपणास आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे साथी गुणलेखक आणि प्रत्येक झेलसाठी गुंजन ठाकूर यांकरिता 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मयूर ठाकूर यांकडून प्रत्येक झेलसाठी 500 रुपये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेस देखील हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळाली. कोणत्या प्रकार अंपायर्स वरती मात्र इम्पॅक्ट पडत नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. गोलात हाताळण्याचा प्रयत्न केला फिंगर रोल करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या सध्या 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला बॉल अडवला जात आहे. पहिलं सत्र आहे करतरी या सामन्यातलं आणि सुरुवात तर चांगली झाली विस्फोटक पण त्यानंतर थोडा संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. धावसंख्या 6 खर्च केल्यात. एक आली लेग बॅटच्या स्वरूपात एक बॅटच्या साह्याने एक चौकाराला पहिल्या बॉलवरती तो रोहन पाटीलचा बॅट बंदा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला मधुकर स्पोर्ट्स बोकरविडा आणि त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका चांगला हवाई मार्गाचा वापर केलाय. पहिला टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार चौकार. चौकारानं षटकाची देखील झाली आहे सांगता. चौकाराने झाली सुरुवात आणि चौकाराने केला शेवट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 ऑन बोर्ड विदाउट लॉस. दयाराम पाटील साहेबांना आपण मंचकामध्ये येऊन असं नसतं व्हायचं. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी आदरणीय आहे. दयाराम पाटील साहेब. फ्लडलाईट ऑपरेटर विनंती आहे लाईट्स ऑन करून घ्या. फ्लडलाईट ऑपरेटरला मी विनंती करीत आहोत त्वरितच आपण लाईट्स ऑन करायच्या आहेत. रोहनला आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करताना 2 चौकार त्याचा बॅटबंद आपल्याला पाहायला मिळाले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संलग्न पंच देखील तो आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतो 10 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय. मधुकर स्पोर्ट्स बोकरविडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ भेंडकडला आपण पाहतो. लाईट्स ऑन अंडर दी लाईट. फ्लडलाईट क्रिकेट आता आपल्याला अनुभवायला मिळेल. प्रकाश झोतातील क्रिकेट मानव निर्मित प्रकाश झोतातील क्रिकेट आता आपण अनुभवणार आहोत. स्ट्राईक टू द विकेट कमेंट बॉक्स देखील आहे त्यामुळे फटके कसे एक्झिक्यूट होतात ते देखील कळतंय. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. थोडं थांबले खरं तर लेट कट करायचा होता. बॉल इनफिल्ड मध्ये अडवला गेला. कोणत्या प्रकारची धाव खरं तर एक धाव पूर्ण केली असं वाटलं एका चरणावरती की धाव होणार नाही पण मात्र चिताच्या चपळाईने धाव पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. डबल 1-11 11 धावा सध्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्क वरती रोमेशला आपण पाहतो. रोमेश ठाकूर बॉलिंग मार्क वर. ओव्हर नंबर 2. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलाय. गॅप मध्ये खेळलाय. वॅकंट एरिया मधून बॉल मागे फरार चाललाय. नो चान्स फॉर द फिल्डर इन टू द गॅप. 4 धावा चौकार. आयोजन शेकाप भेंडकल या पक्षान या टांकेश्वर मैदानावर प्रीतम
प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर क्या बात आहे डीजे. जनतेच्या मनातील दमदार कार्यसम्राट आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक. खर तर त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर मैदानाची रूपरेखा तुम्हाला पाहायला मिळते. ऐतिहासिक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती क्रिकेटचा रणसंग्राम. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता. ऑन साइडला प्री डिटरमाइंड स्ट्रोक. पहिलेच मन बनवलं होतं की असा फटका आपल्याला खेळायचा आहे. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट होते. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे स्कोरर मित्र मंथन पाटील यांना तुम्ही पाहतात. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं रोमेश बॉलिंग मार्क वरती आहे. मकरंद असेल स्ट्रायकिंग एंडवर. नेक्स्ट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन वारंवार ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन फटके खेळताना आपल्याला बॅटर पाहायला मिळतात. मॉडर्न डे क्रिकेट आहे. अनेक फलंदाजाकडे अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक देखील आलेला आहे. त्यामुळे ऍज अ बॉलर स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे फार कठीण झालंय. सो वर्सेटाईल बॉलर असणं फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे विविधता असणं फार महत्वाचं आहे. व्हेरिएशन्स व्हेरी इम्पॉर्टंट. गतीमध्ये परिवर्तन करणं किंवा लाईन आणि लेंथ मध्ये वारंवार परिवर्तन करत राहणं ऍज अ बॉलर हे खूप इम्पॉर्टंट आहे. अन्यथा स्वतःचं अस्तित्व या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये टिकवणं तुमच्यासाठी फार कठीण होऊन जाईल. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोमेश होतोय सज्ज. स्लॉट मध्ये आला नाही. ऑन साइडला लॉंग दी कापेट बॉल मागे चालला. डीप स्क्वेअर लेगला पहिल्याच ऍक्शन मध्ये बॉलला उचलतात फेकतात. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. सध्या धावफलक सिंगलने पुढे सरसावलं जाईल. 18 या आकड्यावरती 18 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. या षटकात एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. हेल्दी रन रेटने धावफलक पुढे येते. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण कॅल्क्युलेट केलं तर 8 धावा आलेल्या आहेत. एका चौकाराचा समावेश. 3 चौकार अद्याप तरी या इनिंग मध्ये आल्यात आणि तिन्ही चौकार रोहनचा बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला. सध्या स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा मकरंद ठाकूरला आपण पाहणार आहोत. फॉर एंड वरून रोमेश. हो अप्रतिम अप्रतिम चेंडू. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी कडा घेतली विकेट किपरनं बियॉन्ड द विकेट. चांगली कामगिरी यष्टीरक्षकाची आपल्याला पाहायला मिळाली. विकेट नंबर 1 डाऊन. लागणारा धक्का क्रमांक पहिला 18 या धाव संख्येवरती. खेळाच्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत ते अर्थातच भोकरविडा संघाला. सायप्रीत लाईव्ह त्यांच्या समवेत घर बसले ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्या समाज जोडले जातात त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आम्ही स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करीत आहोत. मधुकर स्पोर्ट्स भोकरविडा विरुद्ध जयनुमान क्रिकेट संघ भेंडकर. यजमान विपक्ष मेहमान अशी मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षकांची संख्या देखील वाढलेली. होम ग्राउंड वरती सध्या भेंडकर संघ खेळतो त्यामुळे प्रेक्षकांची देखील गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. बट होम ग्राउंड वरती खेळताना एक दबाव देखील असतो कारण घरचे प्रेक्षक मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे मार्जिन ऑफ एरर तुम्हाला फार कमी ठेवावं लागतं. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज कविश. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवला. थोडा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा. फुटवर्क पद्धत आली तसा कोणत्याही प्रकारचा वापर आपल्याला आढळता पाहायला मिळाला नाही. खरं तर बॅटरकडे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. दूर ठेवला होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट स्मॅश करायचा होता पॉइंटला. नो कॉन्टॅक्ट. कोणत्या प्रकारचा संपर्क तिथे झाला नाही. 18 वर 1. यावेळी सफल झाले होते. हवाई सफरवरती बॉलला पाठवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होता. संपर्क तितका चांगला नव्हता. बराच काळ बॉल हवेमध्ये राहिल्यानंतर अखेर क्षेत्ररक्षकानं हा झेल संपादित केला. विकेट नंबर 2 डाऊन. लागणारा धक्का दुसरा बॅटिंग करत असताना भोकरविडा टीमला. हनुमान भेंडकल या संघान केलं आयोजन लाखात 1 नंबर.
ऐतिहासिक क्रीडांगणावरती क्रिकेटचा रणसंग्राम, जनतेचा मनातील दमदार आमदार कार्यसम्राट प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 पर्व पहिलं आणि तितकं सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही त्या दर्जाचं हे आयोजन आपण पाहतात. नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेटचा तुम्ही आनंद घेत आहात. बॉलिंग भागवर पुन्हा एकदा कविश सेकंड स्पेल मध्ये ओ स्लॉट मध्ये ऑन साइडला लॉफ केलाय, बेधुंद फटका आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट वॉज दॅट, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, बॅटच्या मधोमध लागला आणि बॉल गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब पल्ल्याचा भव्य षटकार. स्लॉट मध्ये होता पॉवर पॅकेट, सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शुभंत योगी राजेश्वर छत्रपती. ज्या प्रकारे मी यापूर्वी देखील उल्लेख केला की 16 वरीस हे धोक्याचं नसून मोक्याचं हे दाखवलं. ओ बॉल अवे, फील्ड डाऊन दी बॉल, वर्ल्ड कॅच, वन मोर गॉन. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 24 धावा संख्येवरती बॅटिंग करत असताना मधुकर स्पोर्ट्स बोकरवेडा संघाला थर्ड विकेट गॉन. नुकतंच विकेटचं पतन झालंय. तिसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना मधुकर स्पोर्ट्स बोकरविडा या संघाला. होम ग्राउंड वरती चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. कविश पहिल्या ओव्हरमध्ये आला होता, त्याने 10 धावा खर्च केला होता. तो तिसऱ्या ओव्हरमध्ये सेकंड स्पेल मध्ये आला. त्याचा अगेन्स्ट एक सिक्सर आपण पाहिला, बट टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर, ठोसास ठोसा. तडमानात फाईन लेगात समोर फर्स्ट स्लिप मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. कव्हर लाईक फिल्डर 38 सर्कल मध्ये 30 गॅप काढायची होती. कव्हरला बॉल अडवला जातो, एक मिळेल. गुड रनिंग, गुड कॉलिंग ऑल्सो. बॅकअप साठी देखील फिल्डर भरपूर वेगानं आले, हे फार महत्वाचं आहे. बेसिक क्रिकेटच्या गोष्टी सगळ्या 11 खेळाडूंना माहित असणं फार महत्वाचं आहे. समोरच्या दिशेने डीप मध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतात. डीप मध्ये स्क्वेअरिश मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक फिल्डर तैनात आहे. गुड लेन स्पॉट, टप्पा निवडला यावेळेस. गोलंदाजांना देखील गती थोडी कमी केली गेली यावेळेस. चांगला टप्पा होता. योग्य लाईन आणि लेंथ वरती बॉल हाताळण्याचा प्रयत्न सफल राहिला. 3 षटकाचा केस संपन्न, पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 26 लॉस ऑफ 3. वॉल बॅटिंग इन फर्स्ट सेशन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या धावा फलकावरती 26. 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना पहिल्या सत्रात मधुकर स्पोर्ट्स भोकरबेडा टीम. या संघान केलं आयोजन, लाखात एक नंबर, लाखात एक नंबर आयोजन, लाखात एक नंबर. हिंकल गावाच्या ठणकेश्वर मैदानावर सामने रंगलेत हे क्रिकेटचे लय दमदार, क्रिकेटचे लय दमदार सामने, क्रिकेटचे लय दमदार. होतो या गाजा माझ्या जोरात, क्रिकेटपट्टू खेळती जो मात, मारती चौकार षटकार. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर, प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर, प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर, प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर.
अखंड उरण रायगडमध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आपण पाहत आहोत, सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 सुंदर टेलिकास्ट सुरू आहे. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समावेश जोडले जातात, कारण मॅच चांगली रंगते. यजमान संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मेहमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ही लढत आहे, त्यामुळे इलाका हमारा और धमाका भी हमारा असं चित्र पाहायला मिळेल की इलाका तुम्हारा और धमाका हमारा हे पाहायला मिळेल. काहीतरी इंटरेस्टिंग बॅटल आहे. फार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आता ओव्हर नंबर 4 घेऊन येतो तो संकेत. पत्रकार सुनीलजी ठाकूर यांना मी विनंती करेन, आपण अतिथी मंचावरती आपलं महत्वपूर्ण स्वागत आहे. बॉल हवेमध्ये फील्ड डाऊन दी बॉल अँड जस्ट कॅच. त्याच क्षेत्ररक्षकानं या सत्रामध्ये 3रा झेल संपादित केलाय आणि झटका 4था दिलाय. बॅटिंग करत असताना मधुकर स्पोर्ट्स भोकरवेडा संघाला. नवीन फलंदाज प्रतीक मैदानाचा आतमध्ये दाखल होतोय. संकेत ठाकूर बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4. पहिल्याच बॉल वरती त्यानं विकेट मिळवली आणि 4था धक्का लागलाय सध्या. तो बॅटिंग करत असताना मधुकर स्पोर्ट्स भोकरवेडाला. या सत्रात आपण पाहतोय कविशने आणखीन एक झेल संपादित केलाय. यशपालने, माफ करा, कविशने 2 विकेट घेतल्यात. यशपालने 3रा झेल कंप्लीट केलाय. पत्रकार सुनीलजी ठाकूर यांना मी विनंती करीत आहोत, आपण अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला टर्न केलाय, खराब चेंडू होता, लेग स्टंपवर बॉल मागे चाललाय. थोडे फंबल, चाच पडतात फिल्डर तिकडे. फार वेळ वाट पाहावी लागली चेंडूला उचलण्याची. बॅकअपला फिल्डर आहेत. मान्यवर पाहुण्यांचं काय शुभागमन आपण पाहत आहोत. सन्माननीय अभिजितजी ठाकूर साहेब, माजी उपसरपंच साहेबांना विनंती आहे की आपण देखील या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती आपण लक्ष टाकूया. 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 लॉस ऑफ 4. ऑफ साइड रिजन मध्ये स्मॅश केलाय, बॉल मागे चाललाय. कव्हर रिजनला फिल्डर तिकडे आहे. चूक झाले. 1 टू 4. हातातून चेंडू निसटला, बॉल मागे थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर्स पार, चौकार. बत्तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा संकेत तयार होतोय. संकेत पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, त्यानंतर डबल चौकार. खरंतर क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुकीमुळे 4 धावा तिथे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाल. धावफलक वृद्धिंगत झालाय. वारंवार फिल्डर्स कडनं जर चुका होत राहिल्या तर धावफलक वाढायला वेळ लागणार नाही, कारण जर एकदा का फायटिंग टोटल पर्यंत हा संघ पोहोचला तर मॅच मध्ये चांगली रंगेल. स्लॉग हिटिंग साठी प्रतीक पाटील आणि त्याच्यासोबत जयंताला आपण पाहत आहोत. जेपी अँड पीपी 5व्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. मधुकर स्पोर्ट्स भोकरवेडा संघासाठी संकेत पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्याच्या नंतर पुढच्या 3 बॉलवरती जवळपास 8 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल स्लॉट मध्ये आला नाही. लॉफ करायचा होता, संपर्क इथे होत नाहीये. थेट यष्टीरेषकाचा वेध घेतलाय चेंडूने देखील. संकेतला आपण पाहतात ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. भन्नाट गती सोबत नियंत्रित गोलंदाजी हे देखील फार महत्वाचं आहे. ऍज अ बॉलर तुमच्याकडे फक्त गती असून चालत नाही, त्यासोबत नियंत्रित गोलंदाजी देखील फार महत्वाचं आहे. आणि आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की सी इन क्रिकेट ऑलवेज स्टँड फॉर कन्सिस्टन्सी. सातत्य तुमच्याकडे असेल तर यशाची मोठमोठी शिखरं तुम्ही सर करू शकता. त्यामुळे कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1-2 मॅचेस 4 मॅचेस प्रदर्शन चांगलं राहिलं म्हणून चालत नाही. सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये इक्वली कंट्रीब्युशन असणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा दूर ठेवला गेलाय.
कोणत्याही प्रकारे संपर्क नाही, बॅट आणि बॉल मध्ये थेट विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचे 2 चेंडू असं वाटलं की सायप्रीत लाईव्ह वरती पुन्हा ऍक्शन रिप्ले सुरू आहे की काय, त्याच प्रकारचे अगदी आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजापासून दूर ठेवले गेले, संपर्क कोणत्या प्रकारचा तिथे झाला नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती. 34 एंड ऑफ द 4th ओव्हर. नक्कीच तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोहर ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी नवकिरण क्रीडा मंडळाचे खेळाडू तथा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मनोहर ठाकूर साहेबांचं शुभागमन झालंय. प्रथमतः हार्दिक आपलं स्वागत. तसेच पत्रकार साहेब देखील उपस्थित आहेत. आपले देखील प्रथमतः वेलकम 100 स्वागतम शुभ स्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कविशने 2 षटकांचा स्पेल हाताळला, त्यामध्ये त्याने 18 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. रोमेश आला, त्याने देखील 8 धावांचं शतक हाताळलं. 1 धाव त्यानं एक विकेट त्यानं नक्कीच मिळवली. संकेत आला, त्याने 8 धावांचं षटक हाताळलं आणि 1 विकेट त्यानं मिळवली. क्रिकेट वेडे क्रिकेटचे चाहते आपण पाहतोय सन्माननीय बालचंद्र भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत असेल. प्रथमतः या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्यवरांचा करूया आपण शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. हॅलो. इनसाइड आउट खेळला गेलाय. बॉल मागे चालला क्षेत्ररक्षकात तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडूला उचलतील फेकतील तद्वार दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केले गेले. धावफलक 35. 35 आकड्यावर धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्लॉग ओव्हर मध्ये आपण आहोत. आता शेवटचं षटक म्हणजे नेहमीच संबोधलं जातं की हाणामारीचं षटक, मोठे फटके नियमितपणे आपल्याला लास्ट ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. बट बॉलिंग मार्क वरती स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट सध्या आपण पाहतो हितेन भोईरला. शेवटच्या षटकामध्ये नेहमीच चांगली कामगिरी करताना आपण त्याला पाहत असतो. सो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग कळेल आपल्याला. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कॅच केले ड्रॉप आणि रनआउटची संधी देखील इथे मात्र होती. आता तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. कंट्रोल रूम कडे निर्णय सोपवलाय. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या कंट्रोल रूम मध्ये तिसरे पंच जोडले जातील. असुरामजी भोईर सर आपल्या सोबत जोडले जातात सध्या कंट्रोल रूम मध्ये. बराच का बॉल हवेमध्ये मुक्त संचार करीत होता, तिथून कॅच ड्रॉप झाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला कलेक्ट केलं. फेकी देखील आली. तत्पूर्वी धावचीच खर तर संधी होती, ती देखील पहिल्या अटेम्प्ट मध्ये गमावली आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न झाला. नॉट आउट. तत्पूर्वी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय पत्रकार सुनील ठाकूर सर पागोटे उपस्थित आहेत. दिगोडे मी विनंती करतोय उपस्थित मान्यवरांना चंद्रकांत ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण अगदी पत्रकार साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. सुनील ठाकूर साहेब आपण पाहतो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. आज पत्रकार म्हणून ज्यांच्या माध्यमातून कामकाज केलं जात आहे, दिशादर्शक खऱ्या प्रत्येकाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन प्रत्येक घडामोडी ज्यांच्या माध्यमातून आज खऱ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून म्हणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, घराघरामध्ये पोहोचवली जातील, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आपण पाहतोय सुनील सर इथे उपस्थित आहेत. दिगोडे गावातील खऱ्या पत्रकार म्हणून आज कामकाज पाहतायत. पत्रकार म्हटलं तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या विभागावर ज्यांचं चांगल्या पद्धतीने बारकाईने लक्ष केंद्रित, तदनंतर क्रिकेटचे निस्सीम वेडे आपण पाहतोय सन्माननीय बालचंद्र भोईर सर देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. सामन्यामध्ये थोडं समालोचनामध्ये व्यत्यय होतोय. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान देखील केला जातोय. अतिथी देव भव या युक्तीप्रमाणे आलेल्या मान्यवर हा देवा समान असतोय, त्याचा आदर तिथे मान सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. बालचंद्रजी भोईर यांचा तुर्तास मात्र जाऊया मैदानाच्या दिशेनं. समालोचन कक्षामधून जोडले जात आहेत प्रथमेश ठाकूर सर, कल्याण डोंबिवली. स्टील 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक. फटका सुंदर खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल डायव्हर्ट झालाय मागे. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला दन 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 करत बॉल निघून जाईल सीमा पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकार. शेतकरी कामगार पक्षाचा भेंडकाल उरण मध्ये आवाज घुमलाय प्रीतम राजाचे चषकार. भेंडकाल मध्ये
स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार फटका आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये. का सुंदर फटका होता. अगदी बॅकफुटला येऊन इनफिल्डचा वरून उडवला गेला. फार सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराने धावा संख्या 44-44, स्टील 2 टू गो. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डबल, मग तिहेरी धाव, मग चौकार. सगळं काही 4 आपल्याला सध्या धावफलकावरती पाहायला मिळतं. 44 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि नुकताच चौकार देखील आलाय. चला बी फास्ट. वारंवारी सूचना दिली जाणार नाही, गोष्टीची नोंद घ्या. वेळेच्या बाबतीत प्रत्येक संघाने इथे सहकार्य करणे फार महत्वाचं असेल. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्टील 2 टू गो. बॉलिंग मार्क वरती इथेन बोईर सध्या पहिल्या 4 मध्ये त्याने 10 खर्चल्यात. पडल्यानंतर बाहेर येतोय, त्याचा फायदा मिळतोय. पाटेरला देखील कट केलाय बॉलला मागे. थर्ड मॅनच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा लॉंग दी कापेट. थर्ड मॅन पार, चौकार. थँक्यू. लकेश ठाकूर यांचं देखील शुभागमन पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय की आपण मंचकावर येऊन राजगादीवर विराजमान व्हायचं आहे. लकेश ठाकूर, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय बघा. त्या सुंदर एक्झिक्युशन पाहायला मिळाला. फटक्याचा गॅप, अगदी छोटासा गॅप तुम्हाला पाहायला मिळतो थर्डमॅन आणि फर्स्ट स्लिप मध्ये. आणि तिथून मात्र बॉल मागे काढलात. फार सुंदर फटका होता. 4 मिळाल्यात. लास्ट ओव्हर मध्ये येणाऱ्या धावा फार महत्वाच्या आहेत. बॉल अवे मध्ये फिल्डर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे मात्र झेल देखील संपादित केलाय. रनिंग अँड स्टनिंग कॅच, ब्युटिफुली टेकन बाय द फिल्डर. डीप कव्हर मध्ये अप्रतिम झेल बघा. ऍक्शन रिप्ले पुन्हा लॉफ केला होता. बराच का चेंडू मध्ये मुक्त संचार करीत होता. धावत पळत झेल पर्यंत पोहोचले आणि झेल कंप्लीट केलेला आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट. इथेन बोईरच्या खात्यामध्ये एक सफलता आपल्याला पाहायला मिळाली. डाव संपला. पहिला डावा अखेरीस धावा झाला धावफलकावरती त्या 48-48. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांचा टार्गेट. तत्पूर्वी आपण सन्मान करतोय. सन्मान केला जाईल निलेश्वर ठाकूर यांच्या शुभ हस्ते. भालचंद्र भोईर सरांचा आपण सन्मान करतोय. क्रिकेटचे निसीम चाहते वेलकम. चंदू सर, आपलं देखील प्रथमतः उरण तालुक्यात भेंडकल नगरीमध्ये हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम, स्वागतम, सरचे स्वागतम. पडता पावले सज्जनांची शोभावाडी या क्रिकेटच्या स्पर्धेची. नक्कीच खेळ क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि आपण पाहतोय सन्मान केला गेलाय. भालचंद्र भोईर सरांचा आपण सन्मान करतो. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित अतिथीगणांचा मान सन्मान या सोहळ्यावरती केला जातोय. तसा उत्तर अर्ध्याला सुरुवात होईल तसा मैदानामध्ये जोडले जातील कॉम्बॉक्स मधून महाराष्ट्रातील एक नामवंत दिग्गज समालोचक. आज रतन बुवा चषक असेल, केंद्रीय मंत्री असेल, बिग बॅश लीग असेल, अशा काही स्पर्धा ज्यांच्या मुखातून कव्हरेज केल्या गेल्यात. मराठी भाषेतील एक गोड आणि तंत्र शुद्ध असे समालोचक आमच्या समवेत. खरं आमचं खूप मोठं सौभाग्य की दिग्गज समालोचकांसमवेत आज खऱ्या अर्थानं आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त. घाटकोपर मुंबई विभागाचा एक गोड आवाज आपण पाहतोय. चंद्रकांत शेट्टी सर, सर्वांचे लाडके चंदू शेट्टी सरांकडे जाऊया. तुर्तास आपण थांबूया आणि मैदानामध्ये घेऊन चालतील. ओव्हर टू चंदू सर. नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं प्रीतमदादा मात्री चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. जिल्हा रायगड, तालुका उरण आणि गाव भेंडकळ सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल या ठिकाणी. आणि तब्बल 1 वर्षानंतर उरण तालुक्यात येण्याचा योग येतोय समालोचनासाठी. परंतु या परिसरामध्ये माझे खूप सारे आठवणी आहेत. कारण तब्बल 10 वर्ष PUBला जॉबला असल्या कारणाने दररोज इकडे येणं व्हायचं. आणि ULA म्हणा, बामर लॉरी म्हणा किंवा हिंद टर्मिनस म्हणा, सकाळपर्यंत डिलिव्हरी काढण्यासाठी इकडे थांबलेलो आहे. आता CHA मध्ये नाहीये, परंतु या क्रिकेटच्या स्पर्धेने का होईना परंतु पुन्हा एकदा भेंडकळ गावामध्ये आणलं गेलेलं आहे. आणि आज भेंडकळ गावामध्ये दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा रंगलेली आहे. ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलं तोच खेळ मात्र आज घेऊन आलेला आहे या भेंडकळ गावामध्ये प्रीतमदादा मात्रे चषकामध्ये. कारण इकडे जर पाहिलं तर उरण तालुक्यातील क्रिकेट एका वेगळ्याच दर्जाचं पाहायला मिळतं. कारण गावागावात क्रिकेटचे संघ, गावागावातील मॅचेस आणि इकडले संघ आणि इकडले खेळाडू फक्त इतपुरते मर्यादित न राहता आखाती देशांपर्यंत देखील मात्र मजल मारताना पाहायला मिळाले. ISPL सारख्या स्पर्धा, मग विश्वजित ठाकूर म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर सध्या अमित नाईक म्हणा, आखाती देशांमध्ये
जर पाहिलं तर ज्या वेळेला जाण्याचा विचार झाला तर मग आपला सोनारीचा पप्पू असू देत, अगदी मी सुरुवातीला सुधीर तांडेल यांची देखील आठवण या ठिकाणी आवर्जून काढेल. अशी बरीचशी नावं आहेत, मग प्रथमेश सुद्धा असतील फोंड्याचे, अशी कितीतरी नावं आहेत जी या परिसरातून आली. समर्थ सारखा खेळाडू म्हणा किंवा कितीतरी नावं घेता येतील या परिसरातील ज्या खेळाडूंनी महाराष्ट्राचं टेनिस बॉल समृद्ध केलंय आणि आवर्जून महाराष्ट्रातील मोठमोठ्या संघांना टक्कर देण्याचं काम उरण तालुक्यातील खेळाडूंनी आणि संघांनी नेहमीच केलंय. आणि आज उरण तालुका भेंडकाळगाव पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलेलो आहोत. नक्कीच तत्पूर्वी विनंती केली जाईल प्रशांत पाटील आपणास आपण मंचकावरून आसन ग्रहण करायचं आहे आणि दयाराम पाटील साहेबांना देखील विनंती केली जाईल आपण देखील मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आज भेंडकल टेनिस क्रिकेटवर त्यांचं खूप मोठं प्रेम राहिलं आहे. प्रशांत पाटील उरण द्रोणागिरी नोटचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व. आपणास विनंती आहे आपण या स्पर्धेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे ज्याच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानांकाचे करंडक पुरस्कृत करण्यात आले आहेत असे प्रशांत भाई पाटील आपणास विनंती केली जाईल आपण मंचकामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान भेंडकल, दुसऱ्या बाजूला मधुकर स्पोर्ट्स बोकडविरा, अगदी जवळचीच गावं आहेत. परंतु मग या दोन गावांमधील क्रिकेटची मॅच असू देत नाहीतर कबड्डीची मॅच असू देत पाहण्यासारखीच असते. गावांना कबड्डीच्या खेळाचा देखील तेवढाच चांगला वारसा आहे आणि आज 5 षटकांमध्ये 49 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. एक दर्जेदार क्रिकेटची रजनी या ठिकाणी आपण पाहतोय. माझ्या मते एका दिवसात 12 संघ देखील आहेत. तर आपण दुपारच्या सत्रात या मॅचेसला सुरुवात केली. संध्याकाळचं सत्र आहे, रात्रही होईल, परंतु मजा येईल. म्हणजे इकडल्या क्रिकेटचं देखील एक वेगवेगळे विभाग आहेत. मालण विभागातील क्रिकेट असेल, पूर्व विभागातील क्रिकेट असेल, म्हणजे प्रत्येक विभागातील क्रिकेटला एक वेगळं महत्व आहे आणि प्रत्येक विभागातील क्रिकेट तेवढंच दर्जेदार आहे. मी इतर ठिकाणच्या क्रिकेटपेक्षा उरणचं क्रिकेट याकरता वेगळं म्हणेल कारण उरणच्या टीम मध्ये असा एकच संघ सातत्याने अधिराज्य नाही गाजवत. कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवतो हे उरणच्या क्रिकेटची नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि किती मोठा खेळाडू असू देत त्याच्या विरुद्ध इकडे हल्ले होतात आणि किती मोठा बॅटर असू देत इकडे त्याला लवकर सुद्धा बाद केलं जातं. त्यामुळे उरणचं क्रिकेट माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि आज देखील उरणचं दर्जेदार क्रिकेट आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान विनंती केली जाईल सन्माननीय रमेश भुईर आपणास आपण देखील मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी समालोचकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय की मान्यवरांचं आगमनाकरिता थोडंफार समालोचनामध्ये आपणास व्यत्यय येतात त्यामुळे थोडंसं आपली दिलगिरी व्यक्त करतोय. ओव्हर टू चंदू सर. यास जबत मॅचच्या दिशेने आता मात्र बॅटिंगसाठी भेंडकळ मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि बोकडविरा क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी साजन पाटील येत आहेत आणि बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत हितेन भोईर आणि जोडीला धीरज पाटील. गावासाठी क्रिकेट खेळणं कुणाचंही काम नाही आणि कुणालाही संधी मिळत नाही. आज मात्र हे सगळे संघ मैदान गावासाठी उतरलेले आहेत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, टर्न झाल्यानंतर यष्टिरक्षकांकडे जातोय. पहिला बॉल डॉट आलाय आणि खूप चांगलं टर्न पाहायला मिळाला. साजनच्या गोलंदाजीमध्ये वेग तर होता परंतु टर्न देखील होता. डावखुरा हाताच्या बॅटरसाठी नॅचरली बाहेर जाणारा चेंडू पहिलाच पेश केला आणि निर्धाव चेंडूने सुरुवात होताना पाहायला मिळालेली आहे. हो, पुन्हा एकदा ते चेंडूच्या लाईन मध्ये नाही आले परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न झाला एवढं मात्र नक्की. साजनने आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. पहिलं शफल झाले, बॉलचा अंदाज न घेता खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, नाही यशस्वी झाले. परंतु भेंडकळ सुद्धा एक दादा संघ आहे. या तालुक्यातील महत्वाच्या संघांमध्ये भेंडकळची देखील गणना केली जाते. आज त्यांना या ठिकाणी घरच्या मैदानामध्ये खेळावंच लागणार आहे. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल मात्र थोडासा पुढे टाकला. साजन नावाचं कोडं काही सुटता सुटेना. बॉलिंग चांगली होते परंतु बॅटरला त्याचं उत्तर तर द्यावंच लागणार आहे आणि धावा कराव्या लागणार आहे. 49 तेवढी मोठी धावसंख्या नाहीये परंतु डॉट बॉल आले तर मात्र बोकडविरा सुद्धा मॅच मध्ये येईल आणि इकडे जर पाहिलं तर पहिले 3ही चेंडू निर्धाव टाकण्याचं काम या ठिकाणी केले साजन यांनी. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॉलने अँगल बनवला, टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल स्विंग होताना पाहायला मिळाला आणि यष्टिरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला. लगातारचे 4 चेंडू निर्धाव आलेत परंतु क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. 4 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेत खरे परंतु या ठिकाणी हितेन भोईरला या ठिकाणी बॅटिंग करावी लागणार आहे. आलेल्या चेंडूला आपल्या हातात असणाऱ्या बॅटने टोलावंच लागणार आहे.
कारण बॅट्समनचं कामच ते आणि त्याच्यासाठीच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातात धावा करण्यासाठी. इथे त्यांना धावा कराव्या लागतील. यावेळेला फटका खेळलाय, चांगला स्ट्रोक या ठिकाणी आलाय खरा. बॉलला मात्र या ठिकाणी फेकून देण्याचं काम केलं. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. अप्रतिम टाकले आणि 5व्या चेंडूवर मात्र उत्तर दिले इथे नाही. मी सुद्धा या ठिकाणी का आलोय बॅटिंग करण्यासाठी आणि धावा करण्यासाठी. 49 करायच्या आहेत, अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. सामना चांगला होणार आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि त्यांच्यामधील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंगॉनला मात्र फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा धाव फलकावर. पहिले 4 चेंडू निर्धाव आले खरे, परंतु त्यानंतर धावा आलेल्या आहेत आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 5 धावा. अजूनही 4 षटकं आणि 44 11ची सरासरी पाहिजे. नक्कीच मी विनंती करतोय रमेश भुईर साहेबांना आपण मंचकावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. जसं षटक संपेल तसं सन्मान केलं जाईल. आमचे आदरणीय सन्माननीय दयाराम पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. साहेब आपलं प्रथमतः हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सरच स्वागतम. पहिलं षटक या ठिकाणी जाताना पाहायला मिळालं बोकडविऱ्याच्या बाजूने, परंतु ते बेंडकळच्या बाजूने आणावं लागणार आहे आणि धावा तुम्हाला कराव्या लागणार आहेत. आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साहिल पाटील यांना बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात आलंय. इथे पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. येणाऱ्या 4 ओव्हर 11च्या सरासरीने 44 धावा बनवायच्या आहेत. गावागावातील क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. ऑप्शनच्या बाहेर मात्र यावेळेला बॉल टाकलाय आणि थोडस बॅटरला सुद्धा बाहेर खेचलं होतं बॉलरने आणि कदाचित तेच पंतांनी हेरला असावं. आणि इकडे निर्धाव चेंडू, या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने होताना पाहायला मिळते. भारतातील नंबर 1 पोर्ट म्हणजे JNPT आणि त्या पोर्टवर येणारा आयात निर्यातीचा मॉल आजूबाजूच्या गावांमध्ये पाहायला मिळतो. यार्डमध्ये यावेळेला ठोकलाय मोठा फटका. फिल्डर मात्र त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु नाही यशस्वी झाले. बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक मोठा फटका आलाय. 11 धावा धाव फलकावर. पहिला बॉल डॉट आला, परंतु त्यानंतर हितेन यांनी एक मोठा स्ट्रोक खेळला. कॅच पकडण्याची संधी होती, परंतु मोठा फटका आलाय. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलाय. अगदी सरळ रेषेत खेळलेला बॉल हातातून थोडासा निसटला खरा, परंतु एकच धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. उरण तालुक्यातील क्रिकेट आपण पाहतोय. उरण तालुक्यातील स्पर्धा देखील नेहमीच चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गावागावातील क्रिकेट त्यांचे एक वेगळं महत्व देखील पाहायला मिळत असतं. याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय रमेश भुईर साहेबांचं शुभागमन झालं. या आपलं हार्दिक स्वागत असेल रमेशजी भुईर. जसं षटक संपेल तसं आपण सत्काराला देखील सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय रमेश भुईर साहेबांचं शुभागमन. या आपलं हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला टीम पाहायला मिळते मधुकर स्पोर्ट्स बोकडविरा आणि दुसऱ्या बाजूला जयनमन बेंडकळ. या 2 पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर सगळ्यांचं मित्रत्वाचं नातं आहे, परंतु मैदानात उतरल्यानंतर जिंकण्यासाठीच खेळायचं
आणि हे या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आज भेंडकळ गावामध्ये. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक चांगला फटका या ठिकाणी धीरज यांच्या बॅट मधून आला. याही वेळेला बॉल सीमारेषा पार. 4 चौका. सुरुवात चांगली नव्हती झाली. पहिले 4 चेंडू निर्धाव आले होते आणि त्यानंतर धावा व्हायला लागलेल्या आहेत. आणि आता धीरजची बॅट देखील बोलू लागली आहे. स्ट्राईकवर आले आणि पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. आणि आम्ही आमच्या घरच्या मैदानात आहोत तर तयारी देखील आम्ही तशीच केली सांगतायत. परंतु बोकडवीरा देखील चांगली कामगिरी करत आहेत. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. परंतु तिकडे भाग्यशाली राहिले. अशा ठिकाणी चेंडू पडला ज्या ठिकाणी फिल्डरच नव्हते. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा धावफलकावर. गावच्या क्रिकेटची एक वेगळीच मजा असते. तुम्ही खेळायला मैदानाच्या आतमध्ये 11 जण असतात, पाहिला अख्खा गाव येतो. आणि जे मैदानात येत नाही ते मात्र युट्यूबला मॅच पाहत असतात. आपल्या गावची टीम जिंकावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच्यासाठी ग्रामदेवतेचा मनामध्ये धावा देखील करत असतात. हे ग्रामीण क्रिकेट ज्या वेळेला सुरू असतं, गावासाठी खेळायचं भाग्य कोणालाही मिळत नाही. कारण अख्ख्या गावात लोकसंख्या जरी बऱ्यापैकी 2,500, 3,000, 4,000 असेल, खेळतात तर 11 जण मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे कधी एकदा गावच्या टीम मध्ये खेळतोय असं प्रत्येकाला होत असतं. आणि गावच्या क्रिकेटला खेळण्यासारखा आनंद दुसरा कोणता नाही. बिग हिट यावेळेला पुल केलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवले जरूर, परंतु बॉल याही वेळेला नाही थांबलाय. याही वेळेला सीमारेषा पार. षटकार. षटक संपले. तत्पूर्वी आपण सन्मान करून घेऊया. मी विनंती करतोय व्यासपीठावर उपस्थित विजय ठाकूर साहेबांना आपल्या शुभ पवित्र असते आपण सन्मानाचा सोहळा पार पाडतोय. चंदू सर असं म्हटलं जातं की आजचा दिन विशेष आहे. आगळा भरला मान्यवरांचा मेला, मान्यवरांनी रंगला आजच्या या स्पर्धेतील स्वागताचा सोहळा. स्वागत सोहळा आपण पार पाडतोय. आदरणीय सन्माननीय श्री क्रिकेट निस्सिम वेडे आपण पाहतोय दयाराम पाटील साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. अगदी उपस्थित मान्यवरांचा आदरातिथ्य मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पूर्णपणे खचाखच भरलेले हे व्यासपीठ अगदी मान्यवरांनी आणि पूर्ण मैदान देखील गजबजले या स्पर्धेचा आनंद घेत असताना तत्पूर्वी आपण सन्मान करतोय दयाराम पाटील साहेबांचा. या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेला छान छान लावलीत. आपल्या मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभारी आहोत. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रमेश भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. या कार्यक्रमाप्रसंगी मी विनंती करतोय पुनश्च एक बार विजय ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण रमेश भोईर साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी करून घ्यायचा आहे. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान या सोहळ्याप्रती केला जातोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. धन्यवाद. धीरज पाटील या नावाची चर्चा सध्या अख्ख्या उरण तालुक्यात आहे आणि इकडे त्याच पद्धतीची एक अनोख्या शैलीची बॅटिंग आहे आणि तीच बॅटिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. यस, लाईट बंद करायची त्या ठिकाणी. बाईकच्या लाईट चालू आहेत, विनंती असेल त्या लाईट्स बंद करा कव्हर्सला. यस, धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी एका बाजूला धीरज पाटील, एका बाजूला इथेन भोईर, ही जोडी मात्र बेंडकळची चांगलीच जमलेली आहे आणि 49 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिले 4 चेंडू निर्धाव आले, परंतु त्यानंतर आता या दोघांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा साजन आहेत जरूर, परंतु इकडे बॅटर देखील तेवढा आता त्यांना अंदाज आलाय, खेळपट्टीचा अंदाज आलाय आणि 49 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 28 आहे. यावेळेला समोर उडवलाय बॉल. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत जरूर. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरी धाव देखील घेतली गेली.
आणि 2 धावांनी धावसंख्या 30 वर जाताना पाहायला मिळेल. अर्ध काम झालंय, अर्ध काम म्हणजे अर्ध्या ओव्हर झाल्यात, अर्ध्या ओव्हर बाकी आहे. 30 चेंडूंचा खेळ आहे, 15 चेंडू झालेत, 30 धावा झालेल्या आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. सनीदादा भोईर यांच्याकडून षटकार हॅट्रिक 1500 आणि चौकार हॅट्रिक 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. यावेळेला हवाई हल्ला केला खरा, परंतु त्या ठिकाणी पहिला धक्का बसलाय. पहिली विकेट आलेली आहे. धीरज परततील माघारी विकेट. जे क्रीडा चाहते आहेत ना, आपण प्लीज आपले लाईट्स वाहनांच्या ऑफ करायच्या आहेत, जेणेकरून खेळाडूंना व्यत्यय होते. याकडे लक्ष केंद्रित करा. आपण प्रेक्षक राजाला मी थोडीशी विनंती करतोय, आपण जसे आता याल ना स्पर्धा पाहायला, लगेच आपण आपले हेडलाईट्स ऑफ करा. स्वागत आहे सर्वांचं. एक अशी आगळी वेगळी स्पर्धा, प्रीतम दादा म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आणि एक युवा नेतृत्व म्हणून रायगडात नाही तर संपूर्ण कोकणात प्रीतम दादांचं नाव चर्चेत आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि आज त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, जनतेच्या मनातील आमदार म्हणून दादांची ओळख आहे. आणि आज दादांच्या नावाचा गवगवा करणारी स्पर्धा आज बेंडकळ नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं आयोजन आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु बॉल नाही थांबला. तो गेलाय सीमारेषेच्या पार. येतोय चौकार. स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळालाय खरा. धावसंख्या 4 ने पुढे गेली आहे. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होतो. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसरीचा कॉल, परंतु थांबवलंय. आणि धावफलक जर पाहिला तर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वर. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 14 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12. आज माझ्या बरोबरने जर पाहिलं तर बेंडकळ गावचा एक युवा आणि गोड आवाज उमंग भोईर यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. शेखरजी पाटील कुडावे पनवेल परिसरातील एक नामवंत समालोचक आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ कल्याण परिसरातील गोड आवाज प्रथमेशजी ठाकूर हे देखील आज आमच्या बरोबरने या ठिकाणी जोडले जातील. परंतु प्रेक्षकांची पावलं आपोआप या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. कारण उरणचे क्रीडा रसिक आपापल्या कामावरून ऑफिसवरून येतात आणि त्यानंतर क्रिकेटची मैदानं गाठतात. धन्यवाद सर. तत्पूर्वी विनंती करतोय किशोर मोकल साहेबांना आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत लक्ष्मण भोईर साहेबांना की आपण देखील मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी आमच्या खऱ्या अर्थानं विजयजी ठाकूर यांचे निकट मित्रपरिवार सन्माननीय किशोर मोकील साहेबांना विनंती करतोय मी की आपण मंचकावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. धन्यवाद. हॅलो. 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 14. इकडे थोडीशी पहिल्या षटकात थोडासा दबाव जो निर्माण केला होता ना तो बेंडकळकरांनी हटवलाय. परंतु बोकडवीराला मॅच मध्ये यायचं असेल, काही डॉट बॉल काही विकेटची आवश्यकता आहे. पाहूयात काय होईल. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, बराच काळ हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. ही मॅच ऑन आहे हेच कळवलं जात आहे. अजूनही 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आली आहे विकेट. माघारी परत आहेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला खरा, परंतु ते आउट झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये हितेन यांच्या जोडीला जात आहेत. आता आयुष भगत जाताना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता.
गावाच्या क्रिकेटचं एक वेगळंच महत्व असतं. तुम्ही मैदानात खेळत असता परंतु अख्ख्या गावाचं तुमच्यावर लक्ष असतं आणि तेच क्रिकेट आज पाहतोय आपण प्रीतम दादा म्हात्रे चषकामध्ये. बेंडकळ गावामध्ये एक तालुक्यातील महत्वाचं गाव आहे बेंडकळ. यावेळेला पाठीमागे खेळले, एक चांगला फटका, धावा 4 मिळतील. गेल्या गेल्या दबाव हटवलाय, 4 धावा चौकार. सन्माननीय श्री चंद्रविलास गरज साहेबांना आपण मंचावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. फ्रेंड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्याचा ज्येष्ठ नाट्यकलावंत दिग्दर्शक चंद्रविलास घरात आपणास विनंती आपण मंचावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. पहिलाच बॉल जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आहे, ढकलला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिकडे फिल्डर आहेत, एका धावेने धावसंख्या मिक्स फील्ड झाली आहे. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी धावा घेतल्या गेलेल्या आहेत. 3 1 2 3. क्रिकेटच्या खेळात तुम्ही गाफील नाही राहू शकत आणि तुम्ही गाफील राहिला तर त्याचा फायदा प्रतिस्पर्धी घेतात. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 42 धावांवर. विजयाच्या दिशेने आता बेंडकळ संघाचं मार्गक्रमण होत आहे. जय हनुमान बेंडकळ 9 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. राकेश घरात शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते राकेशजी घरात साहेबांना विनंती केली जाईल की आपण मंचकामध्ये येऊन आसन ग्रहण करायचे. आपली उपस्थिती या मंचकावर प्रार्थनीय आहे. ओव्हर टू समालोचन कक्ष. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने आपण. ज्या ठिकाणी 42 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर बेंडकळचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जय हनुमान बेंडकळ. दुसऱ्या बाजूला मधुकर स्पोर्ट्स बोकडविरा यांच्यातील सुरू असणारी मॅच प्रीतम दादा म्हात्रे चषकामध्ये आपण पाहतोय. ओहो, या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. मोठ्या फटकाचा प्रयत्न होता, नाही खेळू दिला परंतु धाव तर घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या लेग बायची 1 धाव आली आणि पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं या ठिकाणी आपण आयोजन पाहतोय, नियोजन पाहतोय आणि नवे तर या गावात मैदान चांगलं आहे आणि स्पर्धा सातत्याने होताना पाहायला मिळतात. आज नाही तर कित्येक वर्ष तालुक्यातील स्पर्धांना देखील एक वेगळा दर्जा आहे. मग पूर्व विभागातील पूर्वी धोंडूकाका मैदानावर स्पर्धा व्हायच्या, मग सोनारीच्या मैदानातील असू देत किंवा जसकारच्या मैदानातील असू देत. अशा विविध प्रत्येक गावाची एक वेगळी खासियत आणि प्रत्येक गावाची एक स्पर्धा आहे. जशी बेंडकळची स्पर्धा आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल उडवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल नाही गाठली आहे सीमारेषा. बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. मॅचला जिंकण्यासाठी चौथ्या षटकात विजयाच्या दिशेने मार्गक्रमण बेंडकळ संघाचं. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टाकताना पाहायला मिळाले परंतु इकडे चांगला चेंडू आलाय आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. ज्या क्रिकेटचं मग तालुका निहाय क्रिकेट असलं तरी उरण तालुक्याचा महाराष्ट्रभर दबदबा आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील उरणचे संघ महाराष्ट्रातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवतात. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आज नाही तर कित्येक वर्ष उरणचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सातत्याने उरणने व्यावसायिक क्रिकेटसाठी देखील खेळाडू दिलेले आहेत असा हा उरण तालुका. आणि आज उरण तालुक्यातील क्रिकेट पाहण्याची संधी मात्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळते. आणि आज परंतु मला या हंगामात 2024-25च्या हंगामातील पहिली स्पर्धा आहे जी उरण तालुक्यात करायला मिळते. बिग हिट, टोलावलाय बॉल, लांब खेळला फटका. पाहूयात सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. अगदी 5 चेंडू राखून या ठिकाणी जय हनुमान बेंडकळ संघाचा विजय प्राप्त होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन बेंडकळ. तर बोकडविरा संघ आपणास पुढच्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. मधून रमेश भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत कबड्डीपटू सन्माननीय मनोहर ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आणि पुढील मॅचचा टॉस देखील करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया, तिथे जोडले जातील नामांकित समालोचक सन्माननीय श्री चंद्रकांत शेट्टे सर.